हा गणपती बाप्पाचा फोटो माझ्या लग्नातील. अतिशय सुंदर वाटतं आणि शांत वाटतं गणपती बाप्पाकडे बघितलं की. आणि आज संकष्टी होती, तर त्यानिमित्त मी बाप्पासाठी खास मोदक केलेले आहेत, ते पाहूयात. गणपती बाप्पालाच काय, अगदी सगळ्यांनाच उकडीचे मोदक फार आवडतात. आणि अंगारकी संकष्टी असल्यावर तर उकडीचे मोदक हे झालेच पाहिजेत. मग काय, मस्त मोठा असा नारळ पप्पाने खवणून दिला, डेसिकेटेड कोकोनट आणि गावरान गूळ याचं मस्त असं सारण तयार केलं आणि घेतले की मग उकडीचे मोदक वळायला. मोदकसुद्धा खूप छान झाले. माझ्या बऱ्याच मैत्रिणींना मोदक वळता येत नाहीत, तर मोदक वळता येत नसतील ना, तर एक सोपी टीप मी पुढे सांगितलेली आहे. आणि आता मोदक माझे करून झाले होते बऱ्यापैकी, तर म्हटलं चला शिजायला ठेवूयात. तर आता इथे सुद्धा एक टीप तुम्हाला मी सांगते. खाली चाळणीला मोदक चिकटतात, त्यामुळे ते पाण्यात बुडवायचे आणि मग वाफवण्यासाठी ठेवून द्यायचे. जरासुद्धा खाली चिटकत नाहीत, अगदी अलगदपणे उचलले जातात. आणि आता याला आपण केसर लावून घेऊयात. केसर ऑप्शनल आहे, पण येस, मोदक खूप सुंदर दिसतात केसर लावलं की. माझ्या घरात तर मोदक अगदी सगळ्यांना आवडतात. आणि मोदक वळण्याचे जर तुम्हाला टेन्शन येत असेल ना, तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला मी ऑप्शनसुद्धा दाखवते. तर आता हे पाहू शकता, आपले मोदक तयार झालेले आहेत. जर मोदक येत नसतील तर उकडीची अशी पाळी करून घ्या, त्याला छान पाणी लावायचं आणि त्याच्यावर सारण ठेवायचं आणि जशी आपण करंजी करतो ना, तसं फक्त ह्याला दुमडून घ्यायचं आणि सेम मोदकांसारखंच वाफवून घ्यायचं. सेम चव लागणार आहे, काहीच फरक नाही. पण जर तुम्हाला मोदक येत नसतील तर हे ऑप्शन बेटर आहे. तर अशा प्रकारे बाप्पाचा नैवेद्य तर माझा तयार झाला होता. आणि हो, मोदक पूर्ण थंड होऊन द्यायचं तो ट्रे आणि त्यानंतरच काढायचे. मग पाहू शकता, मोदक अजिबात तुटणार नाही. अशा प्रकारे आपली मस्त बाप्पाची जेवणाची तयारी झालेली आहे. आणि अजून जेवणामध्ये अजून मी काय काय केलं होतं ते बघूयात. मस्तपैकी या करंज्या, मोदक, फोडणीचं वरण केलं होतं, त्यानंतर घेवड्याची भाजी केली होती, आवळ्याचं चटपटीत लोणचं, इंद्रायणी तांदळाचा भात आणि मस्त अशी लुसलुशीत चपाती. तर या चला जेवायला. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.